पाकिस्तानमध्ये मराठी शाळा, मराठी भाषेच्या शाळा आहेत का, का होत्या का कधी? पाकिस्तानमध्ये 3 मराठी शाळा होत्या. 2 शिवाजी हायस्कूल म्हणून होत्या आणि एक वैद्य म्हणून आहेत. कराची आकाशवाणी केंद्राच्या एक्झॅक्ट समोर जे वैद्य हायस्कूल आहे, नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल, तर ते मराठी माणसांचं आहे. आजही ते तसं आहे, नावही मराठी आहे. ते एकमेव हायस्कूल आहे. पण आता पूर्वी तिथे पारशी मुलं, मराठी मुलं आणि उर्दू मीडियमची मुस्लिम मुलं हे शिकायची. पण या काळामध्ये आता पारशी मुलं नाहीत जवळजवळ. आता पारशीसुद्धा ज्यू जसे गेले पाकिस्तानच्या बाहेर तसे पारशीसुद्धा गेले. एक सिलेक्टेड 10-15 पारशी फॅमिली आहेत. तर मराठी, जसे मराठी आहे तर तुम्ही बोला पारसी थोडेसेच उरले, ते निघून गेले. हे कराचीमध्ये अजून कुठल्या कुठल्या भाषेचे का गटाचे लोक आणि हिंदू लोक कितपत आता आहेत, उरलेत? कराचीमध्ये गुजराती बोलणारी माणसं आहेत. अच्छा. काठियावाडी बोलणारी आहेत. आपली मराठी आहेतच. पंजाबी आहेतच. सगळ्या जेवढ्या भाषा भारतात बोलल्या जातात तेवढ्या सगळ्या भाषा बोलणारे गुजरातमध्ये आपला कराचीमध्ये मराठी लोक आहेत. साऊथच्या भाषांचे अगदी तामिळ कॉलनी आहे, मल्याळम कॉलनी आहे, मल्याळी बोलणारे लोक आहेत, तामिळ बोलणारे लोक आहेत. सेपरेट त्यांच्या कॉलनीज आहे. 1000 2,000 माणसं याच्यामध्ये राहतात. तिकडे पण ते सेपरेट हो, आता त्याला इलाजच. मराठी वर्तमानपत्र वगैरे तिकडे जसं आपल्या इकडे एवढी आहे, तिकडे काही? अगदी एक सिंध मराठा नावाचं वर्तमानपत्र निघायचं, ज्याच्यामध्ये सिंध मधल्या मराठीतल्या बातम्या त्या मराठी वर्तमानपत्रामध्ये यायच्या. नाव सिंध मराठा, पण ते फक्त सिंध प्रांतापुरता मर्यादित होतं. त्या काळामध्ये साप्ताहिक दैनिकांचं स्वरूप काय असं नव्हतं आपल्यासारखं. सिलेक्टेड कॉपीज निघायच्या, पण त्या फक्त पाकिस्तानहून पब्लिश व्हायचं करायच्या बरोबर.